ओके, आपण हे बघितलेलं आहे, याचं रिझनिंग हे सगळं कळालंय. बरोबर आहे ना, कळालेलं आहे, आय होप सो. पुढे जाऊयात आपण की आर्गॉन आणि क्रिप्टॉन यांची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी सेम आहे. त्याचं रिझन, ओके, ऍक्च्युली प्रॉब्लेम काय आहे इन केस ऑफ दिस पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीज, ऑल द व्हॅल्यूज वी कॅन नॉट एक्झॅक्टली डिटरमाइन. ओके, पहिली गोष्ट या एक्झॅक्ट व्हॅल्यू नाहीच आहेत. इव्हन तुम्ही जर का रेफरन्स बुक्स मध्ये वगैरे चेक केलं तर काही काही ठिकाणी इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी व्हॅल्यू 0 लिहिलेली आहे, सगळ्यांसाठी 0, जसं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 0 लिहितो की नाही तसं. ओके, so this is the first point. And secondly, there may be some, what you can say, similarities between group 2 and group 3, or group 2 and group 4, sorry, period 2 and period 3, or period 2 and period 5, असं कळाले. दोघांमध्ये कुठेतरी सिमिलॅरिटीज असू शकतात. ओके, लक्षात येते काय सांगते की कधी कधी लोअर पिरियड्स आणि हायर पिरियड म्हणजे वरचे पिरियड्स आणि लोअर म्हणजे खाली असणारे. ठीक आहे, सो त्यांच्यामध्ये कधी कधी सिमिलॅरिटीज असू शकतात, असं इथं लिहिलेलं आहे. कळाले, देर मे बी सम सिमिलॅरिटीज और देर मे बी सम लिटिल डिफरन्स. ठीक आहे, आणि हा डिफरन्स कशामुळे येतो? ठीक आहे, हा ऍक्च्युली डिफरन्स कुठपासून तर पिरियडिक टेबल मध्ये लेफ्ट हँड साइड पासून चालत चालत आलेला असतो, आणि तो जास्त करून कुठे दिसतो तर इंटर ट्रान्झिशन एलिमेंट्स. ठीक आहे, इंटर ट्रान्झिशन म्हणजे इनर ट्रान्झिशन नाही, इंटर ट्रान्झिशन म्हणजे डी ब्लॉक एलिमेंट्स. ठीक आहे, ट्रान्झिशन एलिमेंट्स माहिती आहेत ना, डी ब्लॉक एलिमेंट्स. सो डी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये आपण एक पॉइंट बघणार आहोत, जेव्हा आपण डी अँड एफ ब्लॉक एलिमेंट्स बघणार आहोत की नाही, म्हणजे याच्यानंतरचा आपला पॉइंट आहे, याच्यानंतरचा आपला पॉइंट आहे डी ब्लॉक एलिमेंट्स. तर डी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये डी अँड एफ ब्लॉक, सॉरी, तर एफ ब्लॉक एलिमेंट मुळे, ठीक आहे, एफ ब्लॉक एलिमेंट्स मुळे डी ब्लॉक एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज मध्ये चेंज होतो. ड्यू टू सम प्रॉपर्टीज ऑफ एफ ब्लॉक, देर इज सम चेंज इन डी ब्लॉक एलिमेंट्स. इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स मुळे ट्रान्झिशन एलिमेंट्स मध्ये काही काही आपल्याला प्रॉपर्टीज मध्ये चेंजेस दिसतात, आणि त्याचा एक एक्झाम्पल म्हणजे केमिकल ट्विन्स. ठीक आहे, एक्झाम्पल वाटलं तर लिहून घ्या, आणि याच्यावरती खूप म्हणजे इम्पॉर्टंट पण पॉईंट आहे आणि इंटरेस्टिंग पण आहे हा पॉईंट. आपल्याला तो परत बघायचाच आहे, एफ ब्लॉक मध्ये आपल्याला परत बघायचा आहे. केमिकल ट्विन्स असं नाव आहे. ट्विन्स याचा अर्थ माहिती ना, जुळी भावंड असतात तसं, की दोघांच्या सवयी सेम असतात, दोघांच्या प्रॉपर्टीज सेम असतात, सगळं सेम असतं. येत आहे लक्षात? So, due to the presence of inner transition elements, there are some chemical twins in transition elements. कळते? एफ ब्लॉक मुळे डी ब्लॉक मध्ये काही काही एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज सेम सेम दिसतात, आणि प्रॉपर्टीज सेम दिसतात त्यांना आपण काय म्हणतो? केमिकल ट्विन्स. कळाले? आणि प्रॉपर्टीज ज्या सेम आहेत त्या लेफ्ट हँड साइड पासून राईट हँड साइड कडे कधी कधी पुढे पुढे जायला लागतात. त्याचा परिणाम आहे की काही काही ठिकाणी so this 96 value is due to that point ki the transition and inter transition elements जे आहेत ते show minor differences in their electron gain enthalpies, आणि तो जो मायनर डिफरन्स आहे तो पुढे पुढे चालत आलाय, तर कधी कधी सेम दिसतं किंवा अगदी पॉइंट मध्ये फरक असू शकतो. हा कळाले? सो दिस इज द रिझन वाय द व्हॅल्यूज आर सेम. आय होप यू अंडरस्टँड दिस पॉइंट की नॉर्मली इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या फ्रॉम ट्रान्झिशन एलिमेंट्स और फ्रॉम इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स काही काही ठिकाणी सेम सेम होत जातात, आणि त्याचाच परिणाम आहे की आर्गॉन क्रिप्टॉन साठी त्या सेम आलेल्या आहेत. दिस इज अबाउट दॅट फिजिकल प्रॉपर्टीज. ओके, सो नॉट ऍटॉमिक प्रॉपर्टीज. आपण ऍक्च्युअली फिजिकल प्रॉपर्टीज हा पॉईंट बघितलेला आहे. मागच्या वेळेस आपला ऍटॉमिक पॉईंट मधलं मी तुम्हाला हे सांगणार होते की या व्हॅल्यू सेम का आल्यात, म्हणून मी आधी हा पॉईंट घेतला. अजून आपलं लेक्चर, आपलं मेन पॉईंट आपला सुरू व्हायचा आहे. ठीक आहे, सो आय होप यू अंडरस्टँड दिस पॉईंट. सो आपलं रेग्युलर लेक्चर सुरू करायचं का आता? कोणाला काही डाऊट नाहीये ना? आपण मागचं लेक्चर कशावर घेतलं होतं तर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स. वी हॅव सीन फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 16, 17 आणि 18. ओके, कोण गॅस आहे, कोण मेटल आहे, कोण नॉन मेटल आहे, बरोबर आहे. कोणाचा मेल्टिंग पॉईंट किती वाढत चालला, बॉइलिंग पॉईंट किती वाढत चालला, हे सगळं आपण बघितलंय, बरोबर आहे ना? सो वी हॅव ऑलरेडी सीन दिस फिजिकल प्रॉपर्टीज. Okay, so this was for 16 elements. You have all these things written in your form. याच्यातला अजून एक महत्त्वाचा पॉइंट काय? All these elements exhibit allotropy. ओके, हा पॉइंट लक्षात ठेवा. त्यावेळेस पण मी सांगितलं होतं लेक्चरच्या वेळेस, आता परत एकदा सांगते, they exhibit allotropy. ओके, नंतर आपण बघितलं त्या ग्रुप 17 एलिमेंट्सच्या फिजिकल प्रॉपर्टीज. त्यांच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर सगळे जे आहेत ते कलर्ड कंपाऊंड्स आहेत.
ठीक आहे. कंपाऊंड्स नाही, ऑल द एलिमेंट्स आर कलर्ड. फर्स्ट थिंग, प्रत्येकाला कलर आहे स्पेसिफिक. आणि त्यांचं दुसरं काय सांगितलं तर त्यांच्यामध्ये फ्लोरीन आणि क्लोरीन गॅस आहे, ब्रोमीन लिक्विड आहे, आयोडीन सॉलिड आहे. ठीक आहे. सो whenever you go from property, there is a smooth variation in physical properties. जे काय व्हेरिएशन आहे ते रेग्युलर दिसत जातं. ओके. सोल्युबिलिटीच्या बाबतीत सुद्धा सोल्युबिलिटी हळूहळू कमी कमी होत जाते. So F and Cl are soluble in water, but D and Br and R are sparingly soluble in water. Okay, they are sparingly soluble in water. We have seen one more important point over here, that the bond dissociation enthalpy of fluorine, bond dissociation enthalpy of fluorine is less than chlorine. Okay, though bond dissociation enthalpy decreases from top to bottom. Okay, bond dissociation enthalpy top to bottom decrease होते, पण फ्लोरीनची कमी आहे. आणि रिझन काय सांगितलं होतं तर इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन रिपल्शन. साइज ऑफ फ्लोरीन इज व्हेरी स्मॉल, therefore there is a इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन रिपल्शन. सो बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी इज व्हेरी स्मॉल. ओके, म्हणजे काय, तो बॉन्ड इझिली ब्रेक होतो. आपण त्याच्यासाठी एक हे पण सोडवलं होतं की एक्झॅक्टली बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी किती आहे, त्या व्हॅल्यूज आपल्याला कळालेल्या. ओके, त्याच्यावर आपण प्रॉब्लेम्स पण सोडवलेले. देन वी मूव्ह टू द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 18 एलिमेंट्स. आणि ग्रुप 18 एलिमेंट्स मधला महत्वाचा पॉईंट काय लक्षात ठेवायचा सांगितलंय तर ऑल ऑफ देम आर मोनोएटॉमिक गॅसेस. ओके, मोनोएटॉमिक गॅसेस. ओके, एक्झिस्ट इन फ्री स्टेट ऍज मोनोएटॉमिक गॅसेस. आणि मोनोएटॉमिक का आहे तर त्यांच्यामध्ये फक्त एकच फोर्स काम करतो, तो म्हणजे कोणता, वॅन डर वाल्स फोर्स. ओके, हे जे काही गॅसेसचे ऍटम्स आहेत ते एकमेकांना धरून ठेवण्यासाठी एकच फोर्स काम करतो, आणि तो फोर्स कोणता आहे तर वॅन डर वाल्स फोर्स. आणि तो फोर्स खूप वीक आहे, त्याच्यामुळे ते काय धरून ठेवण्याची पॉवर आहे ती खूप कमी आहे, म्हणून ते सगळे लिक्विड किंवा सॉलिड मध्ये न जाता कशामध्ये झाले तर गॅस मध्ये गेले. ओके, गॅस फेज मध्ये आहेत, आणि गॅस फेज मध्ये सुद्धा दे हॅव व्हेरी लो मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट्स. ओके, मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट खूप कमी आहेत. आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं हेलियमचं. हेलियमचा बॉइलिंग पॉइंट आहे बघा किती, 4.2 केल्विन. ओके, दिस मच लो बॉइलिंग इज देअर. तुम्हाला माहिती असेल केल्विन स्केलचं की 0 केल्विन त्याच्या खाली आपण जाऊ शकलेलो नाही. ठीक आहे, 0 केल्विनच्या खाली टेम्परेचर अजून अचीव्ह करता आलेलं नाहीये, त्याच्यामुळं हेलियम सॉलिड फॉर्म मध्ये आपल्याला मिळू शकत नाही. हे आपण काय केलंय, हेलियम गॅसचा लिक्विड केला 4.2 केल्विनला. अजून थंड केलं तर तो सॉलिड होणार, पण तेवढं खाली टेम्परेचर येऊ शकत नाही. कळालं? So we have gone through this all physical properties like density, melting point and boiling point of all these elements. Okay, you can see steady increase in the increasing melting point, boiling point and densities. Okay, so we have already seen this what you can say properties last time. आता आपण थोडेसे क्वेश्चन्स सॉल्व्ह करूयात आधी, आणि मग नंतर पुढं केमिकल प्रॉपर्टीज कडे जाऊयात. ठीक आहे, फिजिकल प्रॉपर्टीज वरती थोडे क्वेश्चन सॉल्व्ह करूयात, म्हणजे फिजिकल आणि ऍटॉमिक प्रॉपर्टीज त्याच्यावरती क्वेश्चन थोडेसे सॉल्व्ह करूयात, आणि मग नंतर केमिकल प्रॉपर्टीज मध्ये जायचंय. पण केमिकल प्रॉपर्टीज आणि फिजिकल प्रॉपर्टीजच्या मध्ये एक पॉइंट आपल्याला शिकायचा आहे, तो कोणता आहे तर अनॉमलस बिहेवियर. ठीक आहे, केमिकल प्रॉपर्टीज आणि फिजिकल प्रॉपर्टीज या दोघांमध्ये एक पॉइंट आपल्याला बघायचा आहे, दॅट इज अनॉमलस बिहेवियर. सो आपण क्वेश्चन सुरू करूयात. चालेल, स्मृती लिहून झाले का? ओके, so we have already seen 3 questions regarding that. बरोबर आहे ना, आपले हे क्वेश्चन्स झालेले आहेत. आपण पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. सो एकदा आपण क्वेश्चन्स पण बघूयात आणि मग सुरू करूयात. PH3 and H2S, which is more acidic and why? So the answer was H2S because it has higher electronegativity. सल्फर काय करणार आहे, इलेक्ट्रॉन पेअर आपल्याकडे ओढून घेणार आहे आणि H ला H प्लस बनायला मदत करणार आहे, आणि ज्याचा H प्लस जास्त इझिली बनतो तो जास्त ऍसिडिक असतो. काय सांगितलं बघा, सल्फरची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी हायर आहे, म्हणजे काय करणार आहे तो, जे शेअर केलेली बॉन्ड पेअर आहे ती स्वतःकडे ओढून घेणार. स्वतःकडे ओढून घेतल्यामुळे हायड्रोजन जो आहे तो H प्लस व्हायला जास्त मदत होणार आहे, आणि ज्याच्यामध्ये H प्लस इझिली होतो तो जास्त ऍसिडिक असतो. कळाले?
दुसरा क्वेश्चन मध्ये होता नोबल गॅसेस हॅव लो बॉइलिंग पॉइंट्स. वाय? बिकॉज ओनली वॅन्डरवाल फोर्सेस आर प्रेझेंट विच आर व्हेरी वीक. नेक्स्ट वी हॅव सीन बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ फ्लोरीन इज लोअर दॅन क्लोरीन. त्याचाही आन्सर आता तुम्हाला येत आहे, पाठ झालं असेल आता. ओके, आणि हा जो क्वेश्चन आहे बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ फ्लोरीन लोअर दॅन क्लोरीन, हा क्वेश्चन तुम्ही अगदी व्यवस्थित करा, कारण की हा प्रश्न बोर्ड मध्ये पण पडतो आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये पण पडतो. ठीक आहे, कारण की एवढी एक अनोमलस प्रॉपर्टी आहे, बाकी कशामध्ये ही दिसत नाही. ठीक आहे, लेट्स मूव ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन. So it is again same question. Noble gases have very low boiling points. Why? So tell me, म्हणजे आताच उत्तर दिले, बघू सांगता येते का? न बघता सांगा जरा. नुसतं वॅन्डरवाल फोर्सेस असं उत्तर नाहीये. जरा व्यवस्थित वाक्यांमध्ये उत्तर लिहायला शिका. रिझन काय आहे? फक्त वॅन्डरवाल फोर्स प्रेझेंट असतो आणि तो फोर्स खूप वीक आहे, तर ते दुसरे कोणते फोर्स नसतात. ओके, सो सी देर आर नो इंटर atomic forces except weak van der Waal forces. Okay, therefore they are liquefied at very low temperature. Okay, अजून याच्यावरती क्वेश्चन काही दुसरा येऊ शकतो. लो बॉइलिंग पॉईंटच्या ऐवजी काय विचारू शकतात की त्यांचं लिक्विफिकेशन खूप डिफिकल्ट आहे. व्हाय नोबल गॅस आर व्हेरी डिफिकल्ट टू लिक्विफाय? सो अगेन आन्सर इज सेम. ओके, लिक्विफिकेशन डिफिकल्ट आहे किंवा ते मोनो ॲटॉमिक आहेत, या सगळ्याचं रिझन एकच आहे की वीक वॅन्डरवाल फोर्सेस आर प्रेझेंट. ओके, सो नाउ टेल मी आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. हे आपण 3-4 वेळा बघितले आतापर्यंत. Elements of group 16 generally show lower values of first ionization enthalpy compared to corresponding period of group 15. Why? Elements of group 16 generally show lower values. आपलं लेक्चर संपत आलं की शेवटचे एक 10 मिनिट मी पहिल्या स्लाइड्स तुम्हाला कोणत्या पाहिजे असेल ते लावेल. ठीक आहे, तर मला शेवटचे 10 मिनिट जेव्हा राहील तेव्हा सांगा कुठलं कुठलं लिहायचं राहिलं. वाटलं तर तुम्ही स्लाइड वरचं जे काय हेडिंग आहे ते लिहून ठेवा, म्हणजे आपण ते बघत जाऊ. Elements of group 16 generally show lower values of first ionization enthalpy than 15. Reason काय? Group 15 has stable electronic configuration or extra stable म्हणता येईल. It gets extra stability due to half-filled electronic configuration. Okay. So see, due to extra stable half-filled p orbitals, electronic configuration of group 15 elements, larger amount of energy is required to remove the electrons as compared to group 16 elements. ठीक आहे, आता मी ऍक्च्युली हे उत्तर बहुतेक तिसऱ्यांदा आपण हा सॉल्व्ह करतोय क्वेश्चन. प्रत्येक वेळेस वाक्यरचना बदललेली आहे आन्सर. कळतंय ना की प्रत्येक वेळेस वाक्य बदललेलं हे कशासाठी सांगतेय, तर तुम्हाला एकच उत्तर वेगवेगळ्या पद्धतीने लिहिता आलं पाहिजे. त्यासाठी मी हे क्वेश्चन परत परत, हे वरचा पण प्रश्न तोच आहे आणि खालचा पण रिपीट घेतलेला आहे. कळते? किती मार्काला प्रश्न विचारलाय आता इथं हे 1 मार्क क्वेश्चनचं झालं आन्सर, आणि जेव्हा आपण डिटेलमध्ये बघितलेलं की आपण कसं लिहिलो NH2NP3 NH2NP4 पूर्ण कॉन्फिगरेशन लिहायचं, तो प्रश्न तुमचा मोठ्या मार्कांसाठी चालू शकतो. कळाले? सो जस्ट गो फॉर द, म्हणजे मार्क किती आहेत बघा आणि त्यानुसार उत्तर द्या. नाउ नेक्स्ट 2 क्वेश्चन्स आर फॉर होमवर्क. ओके, तुमच्या एक्सरसाइज मध्ये प्रश्न आहे. सी इज द ग्रेटेस्ट सोर्स ऑफ सम हॅलोजन्स, कमेंट ऑन दिस अँड लिस्ट द इम्पॉर्टंट सोर्सेस ऑफ सल्फर. ओके, so write down answers for these two, आणि मला तुम्ही ग्रुप वरती द्या किंवा एक काम करा, इंडिव्हिज्युअली उत्तर द्या. ठीक आहे, होमवर्कचे हे जे क्वेश्चन्स आहेत त्याचे उत्तर इंडिव्हिज्युअली द्या आणि जे आन्सर बेस्ट असेल ते मी ग्रुपवर टाकेन. ठीक आहे, सो आय वॉन्ट एव्हरीवन टू आन्सर दिस क्वेश्चन. अँड काय करा, तुम्ही वहीमध्ये उत्तर लिहा आणि वहीचा फोटो मला पाठवा. म्हणजे उगाच ते टाईप करत बसू नका. टाईप केलं की ते तुमच्याकडनं निघून जाणार. मोबाईल वरती टाईप करत बसलात तर एकदा मला उत्तर दिलं की वही मधनं पण गायब आणि मोबाईल मधनं पण गायब. तर तसं करू नका. या प्रश्नाची उत्तरं वहीमध्ये लिहा आणि त्याचा फोटो मला पाठवा. ठीक आहे, so these are the 2 questions. C is the greatest source of some halogens and list the important sources of sulfur. Okay,
तर हे 2 क्वेश्चन्स तुम्हाला होमवर्कला दिलेले आहेत. आता आपण पुढे जाऊयात. आता एमसीक्यू सॉल्व्ह करूयात. ठीक आहे, 1 मार्क क्वेश्चन झालेत. आता एमसीक्यू सॉल्व्ह करूयात. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन अ करेक्ट ऑर्डर? करेक्ट ऑर्डर कोणाची नाहीये. व्हॉट इज द आन्सर? आन्सर इज बी, बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी और बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी. मगाशी पण मी सांगितलं होतं की याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला परत सांगते की हाच क्वेश्चन तुम्हाला 5 मार्क्सला पण पडू शकतो, 1 मार्कला पण पडू शकतो आणि एमसीक्यूज मध्ये पण तोच क्वेश्चन आहे. ओके, करेक्ट आन्सर इज बी. वी हॅव ऑलरेडी सीन दॅट द बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी ऑर्डर काय आहे? क्लोरीन, देन ब्रोमीन, देन फ्लोरीन अँड देन आयोडीन. ClBrFi. ओके, सो ती ऑर्डर आहे. फ्लोरीनची बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी क्लोरीन पेक्षा कमी आहे. ओके, बाकी सगळ्यामध्ये जी ऑक्सिडायझिंग पॉवर आहे वगैरे ते सगळं सेम आहे. कळाले? लेट अस मूव ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन. क्रेडिट ऑफ डिस्कव्हरी ऑफ रेडॉन गोज टू. आता कदाचित त्याचा आन्सर तुम्हाला माहित नसेल, पण असेही प्रश्न पडतात की जे आपण म्हणजे आपण मायनर आहेत की आपण डिस्कव्हरीकडे लक्ष देत नाही किंवा सायंटिस्टची नावं लक्षात ठेवत नाही, पण असेही प्रश्न पडू शकतात. सो एनीवन नोज दिस क्वेश्चन आन्सर? हॅलोजन मधला क्वेश्चन आहे हा. सॉरी, हॅलोजन नाही, इनर्ट गॅसेस. एनीवन नोज दिस आन्सर? रेडॉनचा शोध कोणी लावला? रेडॉनचा शोध कोणी लावलाय? तर ऑप्शन डी, ई डॉन. ओके, डॉनने शोध लावलाय. कळालं? हा क्वेश्चन कशासाठी घेतलाय तर आपल्याला दिसताना सिंपल दिसतं, पण आपल्याला काही नावं माहित नसतात. बरोबर आहे? म्हणजे मी माझं एक हे सांगते का अनुभव सांगते की माझी सेटची एक्झाम होती. सेट एक्झाम माहिती असेल तुम्हाला की ते एमसीक्यूज वरच असते. आणि दुसऱ्या दिवशी परीक्षा होती. मला रात्री अभ्यास करताना अचानक वाटलं की कार्बन डेटिंगचा शोध कोणी लावला, ते शोध म्हणजे त्याचा सायंटिस्टचं नाव काय आहे, माझ्या काही लक्षात येईना. म्हणून मी आपलं रेफरन्स मध्ये सर्च केलं आणि लक्षात ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी तोच प्रश्न परीक्षेमध्ये पडला. गुड लक असं होतं की नेमका तोच प्रश्न पडला. दुसरं कार्बन डेटिंगचे जे आयोडीन वगैरे त्याबद्दल विचारलं. त्याच्यामुळे असंही होऊ शकतं की एखादा क्वेश्चन असा असतो की आपल्या दृष्टीने महत्वाचा आपल्याला वाटत नाही, कन्सेप्टच्या दृष्टीने महत्वाचा नसतो, पण कधी कधी परीक्षेमध्ये तोच आपल्याला मार्क मिळवून देऊ शकतो. त्याच्यामुळे असेही प्रश्न असतात तर ते त्याच्याकडे तुम्ही लक्ष देत जा. नेक्स्ट क्वेश्चन, द सिंपल क्वेश्चन. Which one is the maximum stable electronic configuration? So again, it is a very simple question, straightforward, काही confusion नाहीये. So what is the answer? It is option C. बरोबर ना? NH2 NP6. बाकी सगळीकडे सुद्धा स्टेबल कॉन्फिगरेशन आहे. पर मला सांगा याच्यामध्ये 2 नंबरचं कुठलं? हे मॅक्सिमम स्टेबल झालं. ऑप्शन नंबर सी मॅक्सिमम स्टेबल आहे. 2 नंबर कोणाला द्यायचा? समजा मला स्टॅबिलिटी ऑर्डर लिहायची असेल तर सी नंतर कोण येणार? सी नंतर कोण येणार? बी का डी? सी नंतर कोण येणार तर डी. ठीक आहे, NH2 NP3 ग्रुप 15. त्याच्यानंतर येणार बी. ठीक आहे, बी कशामधला झाला तर हा ट्रान्झिशन एलिमेंट्स मध्ये आपण बघणार आहोत. आणि सगळ्यात शेवटी कोण आला तर ए. ओके, सी डी बी ए म्हणजे अँटी क्लॉकवाईज जायचं. दॅट इज द व्हॉट यू कॅन से करेक्ट ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी. ओके, आता काय आपल्याला ते विचारलेलं नाहीये. आपला आता सिम्पल क्वेश्चन आहे की विच वन इज मोस्ट स्टेबल. सो आन्सर सी इज देअर. पण त्याच्यातनं दुसरा प्रश्न पण अशा पद्धतीने विचारू शकतात. इथं कन्फ्युजन बी आणि डी मध्ये होऊ शकतं, पण लक्षात ठेवा पी ब्लॉकची स्टॅबिलिटी जास्त आहे आणि मग आपण ट्रान्झिशन एलिमेंट्स कडे जायचं. त्याच्यामुळे आधी डी येणार आणि मग बी येणार. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा. नोबल गॅसेस कॅन डिफ्यूज थ्रू. इट इज द फिजिकल प्रॉपर्टी ऑफ नोबल गॅस. सो आपण ही बघितलेली नाहीये, पण बघा तुम्हाला आन्सर येत आहे का. हे कदाचित मागच्या वर्षी तुम्ही पिरियॉडिक टेबलचं जेव्हा आपण डिस्क्रिप्शन वगैरे होतं 11वीच्या धड्यामध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल. Noble gases can diffuse through.
डिफ्यूज म्हणजे काय, त्याच्यामधनं पास होऊ शकतात. ऍक्च्युली दे कॅन डिफ्यूज थ्रू ऑल ऑफ दीज. ओके, सगळ्यांमधनं ते डिफ्यूज होऊ शकतात. त्याच्यामुळेच त्याचं स्टोरेज खूप अवघड आहे. ओके, कारण की कशातही स्टोअर केलं तर त्याच्यामधनं बाहेर पडू शकतात. ओके, दे कॅन डिफ्यूज थ्रू ग्लास एज वेल एज रबर एज वेल एज प्लास्टिक. सो इट इज व्हेरी मच डिफिकल्ट टू स्टोअर दिस नोबल गॅसेस. ओके, the noble gases can diffuse through all these three. याच्यामध्ये अजून एक सांगायचं तर HF हा जो आहे ना, HF तुम्ही HCl HBr HI म्हणजे हे मी तर वरच्या क्वेश्चन कशा आले डिफ्युजन वरून आलंय त्याच्यामुळं. तर HF जो असतो की नाही तो ग्लास मध्ये स्टोअर करत नाहीत, पण हे तिघ जण ग्लास मध्ये स्टोअर करतात. लॅबोरेटरीमध्ये तुम्ही HCl ची बॉटल पाहिली असेल हायड्रोक्लोरिक ऍसिडची, की जे ग्लासच्या कंटेनर मध्ये काचेच्या बाटलीमध्ये स्टोअर करतात. तसंच HCl HBr HI सुद्धा करता येतं, पण HF मात्र प्लास्टिक मध्ये करावं लागतं. ठीक आहे, HF इज स्टोअर प्लास्टिक. वाय? बिकॉज इट डिफ्यूज थ्रू ग्लास. ठीक आहे, एक एक्स्ट्राचा पॉइंट आहे, फक्त लक्षात ठेवा की कधीतरी क्वेश्चन आला स्टोरेज वरती, तर HF प्लास्टिक मध्ये स्टोअर करतात आणि बाकीचे तिन्ही ऍसिड्स आहेत ते ग्लास मध्ये स्टोअर करतात. ओके, बिकॉज HF कॅन डिफ्यूज थ्रू ग्लास. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. Which is the most abundant element on the earth? Hydrogen, nitrogen, oxygen, silicon. Yeah. The answer is clear for all. विराज बर्गे तुमचा हे बंद करा ऑडिओ. Which is the most abundant element on the earth? Answer is nitrogen का oxygen? ऑन द अर्थ विचारलंय बरं का, एअर नाही. जरा प्रश्नाकडे नीट लक्ष द्या. ऑन द अर्थ आहे, एअर नाही. आन्सर इज ऑप्शन सी. ओके, ऑक्सिजन. किंवा आता आपण जरा डिटेल मध्ये बघूया प्रत्येकाचं काय काय कुठं कुठं असतं. तर नायट्रोजन कुठं मॅक्सिमम प्रेझेंट असतं तर एअर मध्ये. फक्त एअर बघितलं, एअर म्हणजे काय, सॉलिड लिक्विड गॅस, त्यात फक्त गॅस फेज बघितली तर नायट्रोजन मॅक्सिमम असतं. कळालं? जेव्हा फक्त सॉलिड बघतो की नाही, सॉलिड म्हणजे काय, अर्थ क्रस्ट, फक्त सॉलिड बघतो ना त्यावेळेस सिलिकॉन मॅक्सिमम असतं. सिलिकॉन किंवा सिलिका म्हणजे दगड माती, दगड माती म्हणतो की नाही, त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं तर सिलिका. सो जेव्हा अर्थ क्रस्ट किंवा फक्त सॉलिडचा विचार होतो तेव्हा सिलिकॉन मॅक्सिमम प्रेझेंट असतं. फक्त एअरचा विचार होतो तेव्हा नायट्रोजन मॅक्सिमम असतो. आणि जेव्हा पूर्ण अर्थ म्हणल्यावर काय येणार आहे, सॉलिड पण येणार, लिक्विड पण येणार, गॅस पण येणार. कळते? तिन्ही आलं की प्रेझेंट कोण आहे मॅक्सिमम, ऑक्सिजन. कळाले? आणि हायड्रोजनचं अबंडन्स कुठे आहे मॅक्सिमम माहिती का? हायड्रोजन मॅक्सिमम कुठं प्रेझेंट आहे तर सन, सूर्यावरती. सूर्यावरती तुम्हाला माहिती आहे, तुम्ही मागच्या वर्षी न्यूक्लिअर केमिस्ट्रीमध्ये रिएक्शन बघितली असेल की तिथं हायड्रोजनचं फ्युजन रिएक्शन होते, हेलियम तयार होतं आणि हीट एनर्जी लिबरेट होते. तर त्यामुळं मोस्ट अबंडन्स कुठं कुठं आहे बघा, एच चा कुठं आहे तर सन मध्ये, नायट्रोजन इज मॅक्सिमम इन एअर, ऑक्सिजन इज इन ऑल सॉलिड लिक्विड अँड गॅसेस. म्हणजे पृथ्वीवरती सगळीकडे मॅक्सिमम कोण आहे तर ऑक्सिजन. अँड सिलिका इज अबंडंट इन अर्थ क्रस्ट. कळाले? सो जस्ट गो थ्रू द क्वेश्चन की काय विचारलंय इथं. अर्थ विचारलंय का, अर्थ क्रस्ट विचारलंय का, ऍटमॉस्फिअर विचारलंय, त्यानुसार आन्सर तुमचा आलं पाहिजे. ऍटमॉस्फिअर म्हटलं की एअर आलं, कळते ना, ऍटमॉस्फिअर म्हणजे हवा, एअर, मग तिथं आन्सर येणार आहे नायट्रोजन. अर्थ क्रस्ट विचारलं तर आन्सर येणार आहे सिलिकॉन. ओके, आणि हायड्रोजन नाहीच आहे. हायड्रोजन जर का जास्त असता पृथ्वीवर तर सगळं अवघडच झालं असतं. बरोबर, इट इज नथिंग बट फ्युएल. चूज द हॅलोजन विच इज गॅशियस ऍट रूम टेम्परेचर. गॅस फेज मध्ये कोणता हॅलोजन आहे सांगा बरं. फिजिकल प्रॉपर्टीज वरना क्वेश्चन आहे. हॅलोजन विच इज गॅशियस ऍट रूम टेम्परेचर. गॅस फेज मध्ये पाहिजे. व्हॉट इज द आन्सर? आन्सर इज सी. बरोबर, क्लोरीन इज गॅस ऍट रूम टेम्परेचर. ओके, so bromine is liquid, iodine is solid and astatine is a metal, therefore it is again a solid. Okay, astatine बद्दल आपण काय बघितलेलंच नाही, but it is a solid. Okay, answer is chlorine.
Chlorine is the halogen which is gaseous at room temperature. Bromine and iodine, they are solid, liquid and solid respectively. Okay, bromine is liquid and iodine and astatine are solid. Okay, next question. Hydrogen fluoride is liquid unlike other hydrogen halides because हायड्रोजन फ्लोराइड म्हणजे काय, HF. हायड्रोजन फ्लोराइड म्हणजे काय, HF. आणि दुसरे कोण हायड्रोजन हलाइड म्हणजे HCl, HBr, HI. ठीक आहे, HF एकटाच लिक्विड आहे आणि बाकीचे तिघ जण गॅस फेज मध्ये आहेत. व्हाय? ओके, सी द रिझन्स. ऑप्शन्स बघून उत्तर द्या. आता ऍक्च्युली चारही उत्तर बरोबर आहेत, पण त्यातलं मोस्ट करेक्ट उत्तर आपल्याला पाहिजे. म्हणजे चारही सेंटेन्सेस जे लिहिलेले आहेत ते करेक्ट आहेत, पण त्यातलं प्रश्नाचं उत्तर काय आहे ते तुम्ही सांगा. एखादी गोष्ट लिक्विड असणं का, म्हणजे लिक्विड जेव्हा असते तेव्हा कोणता फोर्स असतो त्याच्यामध्ये? समजा ऑप्शन डी सांगितला, फ्लोरीन इज हायली रिएक्टिव्ह, तर मग आपलं पाणी सुद्धा लिक्विड असतं, पण पाणी तर न्यूट्रल असतं, रिएक्टिव्हिटी नसते पाण्याला. व्हॉट इज द आन्सर? HF molecule have hydrogen bonding. Okay, option C is the correct answer. Okay, option C is the correct answer because of hydrogen bonding. विराज, तुमचं हे ऑडिओ म्यूट करा. HF molecules have hydrogen bonding. हायड्रोजन बॉन्डिंग असल्यामुळे काय होतं, जे बॉन्ड म्हणजे रेग्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन पेक्षा अजून एखादा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आला की सगळे मॉलिक्युल्स एकमेकांच्या जवळ येतात, आणि एकमेकांच्या जवळ आलं की गॅस फेजचं कन्व्हर्जन कशात होतं, तर लिक्विड मध्ये. कळाले? आपण नोबेल गॅसेसच्या बाबतीत बघितलं होतं की तिथं कोणताच फोर्स नव्हता, फक्त वॅन्डरवाल फोर्स होते जे खूप वीक होते. एकही फोर्स तिथे अवेलेबल नव्हता, त्याच्यामुळं तिथं सगळे गॅस फेज मध्ये होतं. मग एखादी गोष्ट लिक्विड मध्ये येते म्हणजे काय होणार आहे, त्याच्यामध्ये वेगळा कुठलातरी फोर्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते, आणि इथं कोणता फोर्स इन्व्हॉल्व्ह होते, तर हायड्रोजन बॉन्डिंग. ओके, पुढे जाऊयात आपण. So these all are different questions. तर कोणाला काही डाऊट आहे का मागच्या स्लाइड बद्दल? या क्वेश्चन बद्दल काही डाऊट आहे का? HCl लॅब मध्ये लिक्विड मध्ये बघितलं असं काय तुम्हाला वाटत असेल, म्हणजे तुम्ही लॅबोरेटरी मध्ये अजून HCl कधी बघितलं असेल तर तुम्हाला काय दिसेल, कॉन्सन्ट्रेटेड HCl ची बॉटल असते, बरोबर आहे. कॉन्सन्ट्रेटेड HCl म्हणजे काय असतं, तर HCl गॅस असतो, त्याला वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करून आपल्याला वापरण्यासाठी म्हणून तो लिक्विड फॉर्म मध्ये आणलेला असतो. कळतं? HCl जरी लिक्विड दिसत असलं तरी तो काय असतो, तर कॉन्सन्ट्रेटेड. याचा अर्थ काय, तर त्याच्यामध्ये HCl खूप मॅक्सिमम प्रमाणामध्ये डिझॉल्व्ह केलंय. कळाले? So only HF is liquid while others are gases. Okay, HCl, HBr, HI गॅसेस आहेत, आणि लॅबोरेटरी लेवलला त्यांना वापरण्यासाठी काय करतात, तर त्यांना लिक्विड मध्ये डिझॉल्व्ह करतात, कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन बनवतात, आणि की गॅस इकडं तिकडं कॅरी करणं अवघड आहे. मग काय केलं, त्याचं लिक्विड मध्ये डिझॉल्व्ह केलं, आणि ते आपण HCl वाला पाणी जे आहे ते HCl म्हणून युज करतो. कळलं? So only HF is naturally solid, sorry, gas, liquid. Okay. So all these are different questions for physical properties. आणि अजून पुढच्या पण याच्यामध्ये, पुढच्या म्हणजे आपण जेव्हा आता अनोमलस बिहेवियर बघायचंय, पण इथून पुढे जेव्हा जेव्हा आपण एखादा पॉईंट कव्हर झाला की क्वेश्चन आन्सर्स घेणारच आहोत. म्हणजे अनोमलस बिहेवियर झालं. कोणाचा ऑडिओ चालू आहे आता? अनोमलस बिहेवियर झालं की परत आपण थोडे क्वेश्चन आन्सर्स घेणार आहोत. त्याच्यानंतर हे रिॲक्शन्स आपल्याला बघायचे, केमिकल प्रॉपर्टीज बघायच्या, परत क्वेश्चन्स घेणार आहोत. पण प्रत्येक वेळेस क्वेश्चन्स बघताना पहिल्यापासूनचे बघायचे. म्हणजे एखादा क्वेश्चन असा असेल की आता मी आयनायझेशन पोटेन्शियलवर एकही विचारला नाही प्रश्न, पण तो पुढे कधीतरी येऊ शकतो. कळाले? त्याच्यामुळे फक्त त्या सिलेबस पुरतं नाहीये, तर पूर्ण टॉपिकचे क्वेश्चन्स आपल्याला बघायचे. ठीक आहे. सो आता आपण इथंच थांबूयात, म्हणजे क्वेश्चन आन्सर मध्ये पुढचा पॉईंट घेऊयात आणि मग परत थोडेफार क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. ओके, सो लेट स्टार्ट विथ अ न्यू पॉईंट.
Let's start with a new point, anomalous behavior of oxygen and fluorine. So anyone knows what is anomalous behavior? Anyone knows what is anomalous behavior? What do you mean by anomaly? Anomalous, it is different from others. ओके, बाकीच्यांपेक्षा हा वेगळा काहीतरी वागतो, म्हणजे ऑडमॅन आउट म्हणतो की नाही आपण, त्या ट्रेंड मधनं तर ऑडमॅन असतो, की जसं आपण क्लोरीन फ्लोरीन ब्रोमीन आयोडीनचं बघितलं की फ्लोरीन हा वेगळंच काहीतरी काम करतो आणि बाकीचे तिघ जण वेगळं काम करतात. कळलं? सो दॅट इज अनॉमलस बिहेवियर. आणि आपण अनॉमलस बिहेवियर आता ग्रुप 16 आणि 17चं बघतोय. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये तुम्हाला माहितीच असेल अनॉमलस बिहेवियर हा पॉईंट तुमचा ऑलरेडी झालेला असणार आहे, की अनॉमलस बिहेवियर कुठं बघतो आपण, तर एस ब्लॉक एलिमेंट्स आणि पी ब्लॉक एलिमेंट्स. एस ब्लॉक आणि पी ब्लॉक एलिमेंट्स त्यांच्यामधला जो फर्स्ट एलिमेंट असतो तो अनॉमलस बिहेवियर दाखवतो. ओके, द फर्स्ट एलिमेंट विच इज प्रेझेंट इन द पर्टिक्युलर ग्रुप shows anomalous behavior. So here we are going to see anomalous behavior of oxygen and fluorine. मला तुम्हाला एक सांगायचं आहे की anomalous behavior मध्ये सुद्धा एक काहीतरी सिक्वेन्स आहे. ठीक आहे, सिक्वेन्स आहे म्हणजे कसं, की आता आपण ऑक्सिजन आणि फ्लोरीनचं बघतोय तेव्हा लक्षात येईल की बऱ्याचशा प्रॉपर्टीज ज्या ऑक्सिजनच्या त्याच फ्लोरीनच्या पण आहेत. कळते? तरी ऑक्सिजन त्यांच्या ग्रुपमध्ये वेगळा वागतोय, फ्लोरीन त्यांच्या ग्रुपमध्ये वेगळा वागतोय, तर या दोघांमध्ये सिमिलॅरिटीज आहे. कळाले? या ऑक्सिजनच्या आधी म्हणजे ग्रुप नंबर 15 कोणता झाला तर नायट्रोजन. ठीक आहे, नायट्रोजन त्याच्या आधी कोण आला तर कार्बन, त्याच्या आधी आला बोरॉन, बरोबर आहे, बोरॉन, कार्बन, ऑक्सिजन, फ्लोरीन. तर हे चौघा जणांचं अनॉमलस बिहेवियर सेम आहे, म्हणजे काही ना काहीतरी प्रॉपर्टीज त्या चौघांमध्ये सेम सेम आहे. त्याच्यामुळे जे अनॉमलस बिहेवियर हा पॉइंट आहे तो तुम्ही सगळ्या पी ब्लॉक एलिमेंट्सचा एकत्र करा. ठीक आहे, आता आपण हा सिलेबस घेतोय 16, 17, 18 म्हणून मी आता एवढंच घेते. पण मला तुम्हाला काय सांगायचंय, अनॉमलस बिहेवियरची जी प्रॉपर्टी आहे ती ग्रुप नंबर 13, 14, 15, 16 आणि 17 हे 5 जणांची एकत्र करा, म्हणजे तुम्हाला अभ्यास सोपा जाईल हा करायला. कळाले? नुसतं एकच पॉइंट घेतला तर तेच परत करावं लागेल, कारण की तिघांच्या अनॉमलस बिहेवियरचे जे रिझन्स आहेत ते सेम आहेत, प्रॉपर्टीज आहेत ते सेम आहेत, ऑब्झर्वेशन जे आहेत ते सगळं सेम आहेत. कळाले? सो जस्ट write that point also. Whenever you are going to see anomalous behavior, see anomalous behavior of all p block elements. ठीक है? So whenever you are going to study this, start from boron, then carbon, then nitrogen, then oxygen and then fluorine. Okay, आता आपण हे बघतोय 2. सो माझं तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की मागच्या वर्षी तुमचं बोरॉन, कार्बन आणि नायट्रोजनचं अनॉमलस बिहेवियर झालंय, तर त्याच्याच ना गो थ्रू करा. तुम्हाला त्याच्यामध्ये समजा येत नसेल तर मला सांगा, मी ते परत शिकवेल तुम्हाला. ठीक आहे, पण ऍटलिस्ट तुम्हाला ते माहिती पाहिजे. आता आपण हा टॉपिक इथं घेतो म्हणून हे 2च बघतोय, बट असं नाही बघायचं. ठीक आहे, सुरू करायचं. बरं, तुम्हाला अजून एक सांगायचंय मला, की तुम्ही जेव्हा अभ्यास करताय हा पी ब्लॉक एलिमेंट्सचा, सो पी ब्लॉक एलिमेंट्स साठी 12th साठी एनसीईआरटीचं बुक जास्त रेफर करा. कोणतं? एनसीईआरटीचं. का? कारण की प्रॉब्लेम काय आहे की तुम्हाला मागच्या वर्षी 13, 14, 15 हे 3 ग्रुप आपल्या बोर्डच्या एक्झाम मध्ये होते. 13, 14, 15 नायट्रोजन फॅमिली सुद्धा, बरोबर आहे. पण 11th स्टँडर्डला जास्त हार्ड नको म्हणून जास्त डिटेलमध्ये काय त्याच्या रिॲक्शन्स नव्हते, बरोबर आहे. ऑक्सिडेशन स्टेट आणि थोडंफार रिॲक्शन्स झाला की धडा संपला. पण ऍक्च्युली आता तुम्हाला कळेल की खूप डिटेलमध्ये आपल्याला पुढचे पॉइंट्स बघायचे. आणि त्यामध्ये काय होतंय की ग्रुप नंबर 15च्या बऱ्याचशा प्रॉपर्टीज आपल्या मागच्या वर्षी ज्या बघायला पाहिजेत त्या मिस झालेल्या आहेत. कळते? सो इट इज बेटर टू स्टडी दिस पी ब्लॉक एलिमेंट्स फ्रॉम एनसीईआरटी बुक. म्हणजे 12th साठीचा जर का पी ब्लॉक बघायचा असेल तर तुम्ही या बुक मधनं करा. आणि की याच्यामध्ये ग्रुप नंबर 15चं सुद्धा मॅक्सिमम दिलेला आहे, की जेणेकरून तुमचा तो पण पॉईंट क्लिअर होईल. अनॉमलस बिहेवियर असू देत, रिॲक्टिव्हिटीज असू देत, ऑक्सिडेशन स्टेट असू देत, फिजिकल प्रॉपर्टीज, एव्हरीथिंग. ओके, सो त्या बुक मधनं वाचा, म्हणजे तुमचे बरेचसे क्वेश्चन आन्सर्स क्लिअर होतील. नायट्रोजन वरती कारण की बरेच प्रश्न विचारतात ग्रुप नंबर 15 वर. ठीक आहे, जर का तुम्हाला वाटत असेल तर आपण ग्रुप नंबर 15 नंतर परत एकदा डिटेलमध्ये शिकायचं असेल तर मला सांगा, आपण घेऊयात हा टॉपिक झाल्यावर. ठीक आहे, सो सुरू करूयात. अनॉमलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन अँड फ्लोरीन. सो फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज अनॉमलस बिहेवियर? Anomalous behavior of an element refers to deviation of the properties and behavior of an element from its usual or normal behavior. Okay.
डेव्हिएशन म्हणजे माहितीये ना, डेव्हिएशन याचा अर्थ काय, बदल किंवा चेंज. ओके, द प्रॉपर्टीज आर डिफरंट. ओके, डेव्हिएशन ऑफ द प्रॉपर्टीज और बिहेवियर ऑफ एन एलिमेंट फ्रॉम इट्स युजुअल नॉर्मल बिहेवियर. Okay, so that is anomalous behavior. So let us move on to the next point. So why this anomalous behavior is shown? Okay, anomalous behavior is shown by first elements of S and P block elements of each group as compared to other group members. Okay, प्रत्येक एस आणि पी ब्लॉक मधला प्रत्येकातला जो फर्स्ट आहे तो anomalous behavior दाखवतो. Okay, why it shows anomalous behavior? So there are the reasons. First reason is small size, obviously, कारण की त्या सगळ्यांचा साईज, पहिला जो एलिमेंट आहे त्याचा साईज सगळ्यात कमी आहे, सेकंड पिरियड मध्ये आहे. हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड नॉन अवेलेबिलिटी ऑफ डी ऑर्बिटल्स इन देअर व्हॅलन्स शेल. परत एकदा बघा रिझन्स काय काय आहेत. स्मॉल साईज, हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड ऍब्सेन्स ऑफ डी ऑर्बिटल्स. नॉन अवेलेबिलिटी म्हणण्यापेक्षा सोपा शब्द काय, ऍब्सेन्स. ठीक आहे, परत एकदा बघा, आपण जेव्हा ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम जातो तेव्हा सगळ्यात वरचा जो असतो त्याचा साईज सगळ्यात कमी असतो, बरोबर, स्मॉल साईज असतो. सो पहिला पॉईंट काय, तर त्याचा साईज कमी आहे, त्याच्यामुळे त्याच्या प्रॉपर्टीज मध्ये बदल होतो. आपण फ्लोरीनच्या बाबतीत बरेचदा उदाहरणं बघितली. जरा फ्लोरीनचा विचार करा की पिरियॉडिक टेबल मध्ये व्हेन आय गो फ्रॉम लेफ्ट टू राईट ऍटॉमिक साईज इज गोइंग टू डिक्रीज. ठीक आहे, सो कमी 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 होत जातं आणि ग्रुप नंबर 17 ला सगळ्यात कमी ऍटॉमिक साईज असते. ओके, सो ग्रुप नंबर 17 मधला कोण, फ्लोरीन, त्याची ऍटॉमिक साईज सगळ्यात कमी झाली. आणि जर का ग्रुप मध्ये बघितलं फ्रॉम टॉप टू बॉटम अगेन ऍटॉमिक साईज इज इन्क्रीजिंग. ऍटॉमिक साईज वाढते म्हणजेच परत फ्लोरीनची ऍटॉमिक साईज खूप कमी आली. कळते, म्हणजे दोन्ही केसेस मध्ये फ्लोरीनची ऍटॉमिक साईज खूप कमी आली. ओके, इट इज एक्स्ट्रा 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 स्मॉल ऍटम. कळते, आणि त्याच्यामुळे त्याच्या प्रॉपर्टीजचं जे अनॉमलस बिहेवियर आहे ते सुद्धा खूप जास्त, म्हणजे ड्रास्टिक चेंजेस दिसतात. कळाले, म्हणजे फ्लोरीनच्या बाबतीत हा जो स्मॉल साईज आहे हा खूप मोठा मॅटर करतो. स्मॉल साईज इतका स्मॉल आहे सगळ्यात छोटा. कळते, हायड्रोजन आहेच आहे, पण 9 किती इलेक्ट्रॉन त्याच्याकडे, 9 इलेक्ट्रॉन असून सगळ्यात छोटा हा झाला. कळाले, आणि त्याच्यामुळं त्याच्या स्मॉलेस्ट साईज मुळे त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज मध्ये चेंज होतो. मग अशी आपण एक प्रॉपर्टी बघितलेली की एच एफ ग्लास मध्ये डिझॉल्व्ह होतं आणि हे बाकीचे होत नाहीत. कळाले, सो तसे प्रॉपर्टीज मध्ये खूप बदल आहेत का, खूप अनॉमलीज आपल्याला बघायला मिळतात ड्यू टू द स्मॉलेस्ट साईज ऑफ फ्लोरीन. ठीक आहे, तसं बाकीच्या केसेस मध्ये म्हणजे बोरॉन असेल, नायट्रोजन, ऑक्सिजन, सगळ्यांमध्ये स्मॉल साईज मुळे सुद्धा बरेचसे चेंजेस दिसतात. So this is the first point. Second one, high electronegativity. So we know that electronegativity decreases from top to bottom. So electronegativity सगळ्यात हायएस्ट कोणाची असणार आहे तर फर्स्ट मेंबरची. सो हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मुळे बरेचसे रिएक्टिव्हिटीज मध्ये फरक पडतो. फिजिकल प्रॉपर्टी सगळ्या ज्या आहेत त्या ॲटॉमिक प्रॉपर्टीज, त्याचा सगळा परिणाम कशावर होतो, रिएक्टिव्हिटीवर होतो. हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मुळे याच्या रिएक्शन सुद्धा बदलतात. ओके, अगेन इन केस ऑफ फ्लोरीन इट इज द हायएस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह. बरोबर आहे ना, फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अख्ख्या पिरियॉडिक टेबल मध्ये सगळ्यात मॅक्सिमम आहे, त्याच्यामुळे त्याच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीच्या रिलेटेड प्रॉपर्टीज सगळ्यात वेगळे. ठीक आहे, तो खूप वेगळा काम करतो. आपल्याला बघायचंच आहे कसं कसं काम करतो, पण ह्या दोन्ही प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये एक्स्ट्रीम स्मॉल साईज आहे आणि एक्स्ट्रीमली हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे. ओके, अँड लास्ट इम्पॉर्टंट पॉइंट, नॉन अवेलेबिलिटी ऑफ डी ऑर्बिटल्स इन देअर व्हॅलन्स शेल. ओके, आता मला सांगा एस आणि पी ब्लॉक म्हणजे आता आपण कुठलं बघतोय, ऑक्सिजन, फ्लोरीन किंवा नायट्रोजन. ठीक आहे, हे कोणत्या पिरियड मध्ये प्रेझेंट आहेत, पिरियड मध्ये सांगा. इन विच पिरियड, वेदर दे आर प्रेझेंट इन फर्स्ट पिरियड, सेकंड पिरियड और थर्ड पिरियड. कोणत्या पिरियड मध्ये प्रेझेंट आहे. आर दे प्रेझेंट इन फर्स्ट, सेकंड और थर्ड पिरियड. दे आर प्रेझेंट इन सेकंड पिरियड. बरोबर आहे, सेकंड पिरियड मध्ये आहे म्हणजे त्यांच्याकडे कोणकोणते ऑर्बिटल्स अवेलेबल आहेत. पिरियड नंबर 2 म्हणजे काय म्हणायचं त्याला, प्रिन्सिपल क्वांटम नंबर 2. सो त्याच्याकडे कोणते दोन ऑर्बिटल्स आहेत, एस आणि पी. बरोबर, त्याच्याकडे फक्त एस आणि फक्त पी ऑर्बिटल. कळते, त्यांच्याकडे तिसरा डी वाला कोणीच नाही. कळते, जेव्हा तिसरा पिरियड सुरू होईल तेव्हा हा डी पिक्चर मध्ये यायला सुरुवात होते. कळाले,
So they have only s and p orbital. They do not have d orbital. d orbital vacant नाहीये आणि पद्धतीने नाही, भरलेलं सुद्धा नाही आणि वेकंट सुद्धा नाही, कारण की त्याच्याकडे डी ऑर्बिटलच नाहीये, ते कपॅसिटीच नाहीये. त्याच्यामुळे त्याचे इलेक्ट्रॉन्स एक्सपान्शन वगैरे काहीच होत नाही आणि त्याच्यामुळे त्याच्या प्रॉपर्टीज सुद्धा बाकीच्यांपेक्षा वेगळ्या दिसतात. कळाले? सो दिस थर्ड पॉइंट इज मोस्ट इम्पॉर्टंट, absence of d orbitals. Okay, so all these are the reasons why the first element shows anomalous behavior. First reason is small size, second reason is high electronegativity, and third point is absence of d orbitals. Okay, पहिले दोन इम्पॉर्टंट आहेच आहेत, पण डी ऑर्बिटल्स नसल्यामुळे, ठीक आहे, डी ऑर्बिटल नसल्यामुळं ऑक्सिडेशन स्टेट, आपल्याला जो पुढचा केमिकल रिएक्शन मधला पहिला पॉईंट बघायचा, ऑक्सिडेशन स्टेट मध्ये खूप फरक पडतो. ठीक आहे, ऑक्सिडेशन व्हॅल्यूज किंवा ऑक्सिडेशन नंबर मध्ये खूप जास्त फरक पडतो आणि त्याचा परिणाम रिऍक्टिव्हिटीवर होतो. बऱ्याचशा रिएक्शन्स असतात की ज्या फक्त ऑक्सिजन किंवा फ्लोरिनेस देतो, बाकीचे देत नाहीत, किंवा बऱ्याचशा रिएक्शन्स आहेत की हे दोघं देत नाहीत पण बाकीचे देतात. कळाले? दिस ऍब्सेन्स ऑफ डी ऑर्बिटल, this absence of d orbital effects on the oxidation state of the particular element. ओके, त्याच्या ऑक्सिडेशन स्टेट त्याची कमी जास्त करायला तो उपयोगाला येतो, की त्याच्यामुळे ऑक्सिडेशन स्टेट वरती बराच परिणाम होतो. कळाले? So we are going to see these points one by one. So let us study anomalous behavior of oxygen first. ठीक आहे, की ऑक्सिजन मध्ये कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत की ज्या वेगवेगळ्या आहेत. अगेन anomalous behavior असण्याचे जे रिझन्स आहेत ते सेम राहणार आहेत. ठीक आहे, रिझन्स तीच राहणार आहेत, स्मॉल साईज, हाय इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आणि ऍब्सेन्स ऑफ डी ऑर्बिटल्स. पण एक्झॅक्टली कोणत्या प्रॉपर्टीज, कुठल्या केमिकल प्रॉपर्टीज ऑक्सिजन वेगळ्या देतो आपण बघूया. ठीक आहे, सो लेट अस स्टडी anomalous behavior of oxygen. मागच्या स्लाइड मध्ये लिहून झालेलं ना, किंवा मला नंतर सांगा, बेटर होईल की शेवटची जेव्हा 20 मिनिटं राहतील तेव्हा मला सांगा, 10 मिनिटं वगैरे, की कोणतं तुम्हाला स्लाइड बघायची. First point, anomalous behavior of oxygen like other members of p block elements in second period is due to small size, high electronegativity and absence of d orbitals. हे मागचाच पॉइंट आहे, तो आपण इथे परत लिहिलाय. The reasons are same which was written in earlier slide. तीच रिझन इथे लिहिली आहे. कोणकोणते? स्मॉल साइज, हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी and absence of d orbital. कळाले? So see what are the anomalous properties of oxygen. First one, oxygen is gas while others are solid at room temperature. Okay, हे आपण प्रॉपर्टी, फिजिकल प्रॉपर्टी मध्ये पण हा पॉइंट बघितला होता. ऑक्सिजन इज गॅस while others are solid. कळाले? याचा आपण रिझन पण बघितलं होतं, इफ यू रिमेंबर, की ऑक्सिजन O2 आहे आणि सल्फर एसेट आहे, मग ऑक्सिजन गॅस असतो आणि सल्फर सॉलिड असतो. तर ते आपण रिझन डिटेल मध्ये बघितलं आहे आणि पुढे पण परत एकदा मी क्वेश्चन आन्सर्स मध्ये तो पॉइंट परत एकदा घेतलाय. त्यावेळेस आपण परत बघूया व्हाय ऑक्सिजन इज गॅस अँड व्हाय अदर्स आर सॉलिड. फक्त आता anomalous behavior पुरता हा एक पॉइंट लक्षात ठेवा, ऑक्सिजन इज गॅस अँड अदर्स आर सॉलिड. याचं रिझनिंग पुढच्या स्लाइड मध्ये आहेच, म्हणजे पुढच्या येणाऱ्या 2-3 स्लाइड मध्ये आहे. नेक्स्ट वन, ऑक्सिजन इज नॉन मेटल. अगेन सल्फर इज ऑल्सो नॉन मेटल बट अदर्स आर मेटॅलिक इन कॅरेक्टर. ओके, म्हणजे बेसिकली मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस डाउन द ग्रुप अँड ऑक्सिजन इज नॉन मेटल. ओके, ऑक्सिजन इज नॉन मेटल. Third one, and this is the important one, याला स्टार करा. One typical example of effects of small size and high electronegativity is presence of strong hydrogen bonding in H2O, which is not found in H2S. स्मॉल साइज अँड हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ऑक्सिजनचा साईज स्मॉल आहे आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हाय आहे, म्हणजे त्याला बॉन्ड पेअर अट्रॅक्ट करण्याची क्षमता खूप जास्त आहे. त्याच्यामुळे काय झालंय, त्यांच्यामध्ये इंटर ॲटॉमिक बॉन्डिंग जे असतात ते हायड्रोजन बॉन्डिंग, दोन H2O मॉलिक्युल्स आहेत त्यांना बॉन्ड करणारा बॉन्ड आहे हायड्रोजन बॉन्डिंग, ते त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. स्मॉल साईज असल्यामुळे हायड्रोजन बॉन्डिंग करायला सोपं जातं आणि हायड्रोजन बॉन्डिंग मुळे वॉटर हे लिक्विड फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे. हायड्रोजन बॉन्डिंग मुळे काय झालंय,
वॉटर लिक्विड मध्ये आहे आणि H2S हा गॅस आहे. ड्यू टू प्रेझेन्स ऑफ दिस हायड्रोजन बॉन्डिंग यू कॅन सी दिस डायग्राम. डायग्राम मधून तुम्हाला नीट कळेल की बघा, हा एक वॉटर मॉलिक्यूल आहे आणि हा एक वॉटर मॉलिक्यूल आहे. पहिल्या वॉटर मॉलिक्यूल मधल्या ऑक्सिजनने दुसऱ्या वॉटर मॉलिक्यूलला हायड्रोजन बरोबर बॉन्ड तयार केलाय. दिसलंय? पहिल्या वॉटर मॉलिक्यूल मधल्या ऑक्सिजनने दुसऱ्याच्या हायड्रोजन बरोबर एक वीक का होईना एक बॉन्ड तयार केलाय. त्याच्यामुळे काय झालंय, हा वॉटर मॉलिक्यूल आणि हा वॉटर मॉलिक्यूल आता एकमेकांच्या जवळ आलाय. कळतंय? तसंच काय होणार आहे, हा ऑक्सिजन तिसऱ्या मॉलिक्यूलला घेईल, हा हायड्रोजन चौथ्या ऑक्सिजनला लागेल, असं करत करत इथं बरेचसे वॉटर मॉलिक्युल्स एकमेकांच्या जवळ जवळ येतील. आणि एकमेकांच्या जवळ आल्यामुळे काय होणार आहे, तर एकमेकांच्या जवळ राहतात म्हणजेच काय, गॅस फेजचं कन्व्हर्जन कशात होणार आहे, लिक्विड मध्ये. ओनली H2O इज लिक्विड. H2S गॅस आहे, ऐकलं असेल तुम्ही नाव, H2S गॅस, हायड्रोजन सल्फाइड. ओके, इट इज अ गॅस. आणि त्याच्या खालचे सगळे जे आहेत H2SE, H2TE, H2PO ते सगळे गॅसेसच आहेत. कळले? फक्त H2O एकटाच लिक्विड आहे. ओके. The next point, what happens due to absence of d orbital? It can exist only -2, -1 and +2 oxidation state. Okay. ऑक्सिजन कडे ऑक्सिडेशन स्टेट कोणकोणते आहेत, तर -2, -1 and +2. On the other hand, in case of other elements, they can have other oxidation state like +4 and +6. ठीक आहे. तर आपण ऑक्सिडेशन स्टेट हा पॉइंट परत एकदा बघणार आहोत डिटेल मध्ये. त्यावेळेस याचं रिझन आपल्याला बघायचंय की असं का आहे. पण आता पुरता हा पॉइंट लक्षात ठेवा की ऑक्सिजन जो आहे तो -2, -1 या +2 ह्या तीनच ऑक्सिडेशन स्टेट येतो, किंवा ऑक्सिजन +2 च्या पुढे ऑक्सिडेशन स्टेट देत नाही की +4, +6 वगैरे तो देत नाही. पण त्याच्याऐवजी जो सल्फर आहे किंवा SE, TE, PO हे सगळेजण +4, +6 ऑक्सिडेशन स्टेट देऊ शकतात. कळाले? The oxidation can exceed to 4 or 6. ओके. मला एक सांगा बरं, या एक्झाम्पल मध्ये H2SO4 मध्ये सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? तुम्हाला कॅल्क्युलेट करता येते ना ऑक्सिडेशन स्टेट? H2SO4 मध्ये सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? टेल मी. फर्स्ट थिंग, तो प्लस आहे का मायनस आहे आणि मग किती आहे? Whenever you are going to show oxidation state, always show plus or minus, नाही तर त्याला काय अर्थ नाही. So answer is +6. बरोबर ना? SO2 मध्ये किती आहे? SO2 मध्ये किती ऑक्सिडेशन स्टेट आहे? आय एम टॉकिंग अबाउट SO2, सल्फर डायऑक्साइड. सल्फर डायऑक्साइड मध्ये काय ऑक्सिडेशन स्टेट येणार आहे? +4. SO3 मध्ये सल्फर ट्रायऑक्साइड, SO3 इथे लिहिलेलं नाहीये. SO3 मध्ये किती येणार आहे? +6. सो यू आर व्हेरी वेल अवेअर अबाउट दिस ऑक्सिडेशन स्टेट. मला माहिती करून घ्यायचं होतं की ऑक्सिडेशन स्टेट काढता येते का नाही. सो एक कन्सेप्ट क्लिअर आहे तुमची की ऑक्सिडेशन स्टेट काय आहे, कशी काढायची, कशी कॅल्क्युलेट करायची. सो नो डाऊट अबाउट दॅट. फक्त आता ऑक्सिडेशन स्टेटचं जे काय आन्सर आहे, जसं +4 आलं, +6 आलं, ठीक आहे, तसं आपल्याला ऑक्सिजनला कुठल्याच एक्झाम्पल मध्ये +4 किंवा +6 दिसणार नाही. आणि रिझन काय आहे, तर त्याच्याकडे डी ऑर्बिटल्स नाहीये. Due to absence of d orbitals, it cannot expand its octet. Okay, valence shell cannot be expanded. In case of oxygen, valence shell cannot be expanded. पण सल्फर असेल किंवा त्याच्या खालचे सगळे एलिमेंट्स त्यांच्याकडे डी ऑर्बिटल अवेलेबल आहे, they can expand their valence shell. Okay, they can expand their valence shell. That's why oxygen can exist in only लोअर ऑक्सिडेशन स्टेट. ज्या लोअर ऑक्सिडेशन स्टेट आहे त्याच्यामध्येच ऑक्सिजन असतो, हायरला तो जात नाही. नेक्स्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी, ऑक्सिजन इज पॅरामॅग्नेटिक while others are diamagnetic. This is one of the anomalous behavior of in magnetic property. Oxygen is paramagnetic while others are diamagnetic. तर या पॉइंट साठी मला सांगा, पॅरामॅग्नेटिक म्हणजे काय आणि डायमॅग्नेटिक म्हणजे काय. म्हणजे मला डेफिनेशन नकोय, एखादी गोष्ट पॅरामॅग्नेटिक आहे कसं कळतं? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स मध्ये मला आन्सर द्या. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स मध्ये
पॅरामॅग्नेटिक म्हणजे काय माहितीये का नाही तुम्हाला? हे पॅरामॅग्नेटिक आणि डायमॅग्नेटिक कॉन्सेप्ट? पॅरामॅग्नेटिक याचा अर्थ काय? दे हॅव अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. बरोबर आहे ना? पॅरामॅग्नेटिक म्हणजे काय? इट कंटेन्स अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. आणि डायमॅग्नेटिक म्हणजे काय? इट डज नॉट कंटेन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. किंवा असं म्हणूया, पॅरामॅग्नेटिक हॅज ऍटलिस्ट वन इलेक्ट्रॉन पेअर अनपेअर्ड. बरोबर आहे ना? पॅरामॅग्नेटिक मध्ये एक तरी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतो. आणि डायमॅग्नेटिक म्हणजे काय? ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड. डायमॅग्नेटिक मध्ये सगळे इलेक्ट्रॉन्स पेअरिंग मध्ये असतात, एक सुद्धा इलेक्ट्रॉन रिकामा नसतो. कळालं? So in case of oxygen, here oxygen is paramagnetic. What does it mean? It has one or two electrons which are unpaired. Okay, oxygen has unpaired electrons while others do not have unpaired electrons. कळलं? हा पॉइंट एमसीक्यूज मध्ये बरेचदा विचारतात. ठीक आहे, आपण पण एक एमसीक्यू याच्यावरून एक सोडवणार आहोत. स्ट्रेट फॉरवर्ड विचारलं तर सिंपल आहे की कोण पॅरामॅग्नेटिक आहे कोण डायमॅग्नेटिक आहे. किंवा दुसरा क्वेश्चन काय असू शकतो? ऑड मॅन आउट. ठीक आहे, म्हणजे मॅग्नेटिक प्रॉपर्टीजला डिपेंड करून ऑड मॅन आउट काढा. तर ऑक्सिजन पॅरामॅग्नेटिक असतो, अदर डायमॅग्नेटिक असतं. ठीक आहे, आणि अजून कोणता प्रश्न येतो तर ते मी एमसीक्यूज मध्ये घेतलंय. जरा वेगळा प्रश्न विचारतात पण मॅग्नेटिक बिहेवियर डिपेंड असतो, आपण नंतर बघूया. ठीक आहे, सो जस्ट मेक स्टार ऑफ दिस .5 की मॅग्नेटिक बिहेवियर मध्ये सुद्धा आपल्याला चेंज मिळतो. And last important point, due to small size and electronegativity, the oxygen can form p-pi multiple bonds. Okay, it can form multiple bonds. ऑक्सिजन मॉलिक्यूल माहितीये ना तुम्हाला कसा दिसतो? बघा, ऑक्सिजन मॉलिक्यूल मध्ये दोन ऑक्सिजनचे ऍटम्स असतात जे डबल बॉन्डनी एकमेकांना जोडलेले असतात. बरोबर, दे हॅव अ डबल बॉन्ड. O2 मॉलिक्यूल त्याच्यामध्ये काय असतो? डबल बॉन्ड असतो, जे एक सिग्मा बॉन्ड झाला आणि एक पाय बॉन्ड झाला. एक सिग्मा बॉन्ड आणि एक पाय बॉन्ड. सो हा पाय बॉन्ड जो आहे ती कपॅसिटी फक्त ऑक्सिजन कडे आहे. ठीक आहे, सल्फर पाय बॉन्ड करतो का? तर नाही करत. सेलेनियम करतो का? तर नाही करत. कळाले? स्मॉल साईज असल्यामुळे याला पाय बॉन्डिंग साठी, म्हणजे पाय बॉन्डिंग माहिती असेल तुम्हाला की लॅटरल ओव्हरलॅप ऑफ पी ऑर्बिटल्स. हे ऑक्सिजन छोटा असल्यामुळे दोन्ही पी ऑर्बिटल्स एकमेकांच्या जवळ येतात आणि पाय बॉन्ड बनायला मदत होते. कळाले? बट इट डज नॉट हॅपन विथ अदर्स. कळाले? So due to small size and high electronegativity, oxygen cannot form multiple bonds. Sorry, oxygen can form multiple bonds while others do not form multiple bonds. Okay? हे लिहून घ्या आणि ह्या डायग्राम्स पण नीट काढा, मग आपण पुढे जाऊया. येस, कार्बन ऑल्सो कॅन फॉर्म दिस थिंग. त्याच्यामुळेच तर कार्बन आणि ऑक्सिजन यांचे अनोमलस प्रॉपर्टीज आहेत. ओके,
दिसते स्क्रीन आता? बरं, काय डाऊट होता? लिहून झालंय का सगळ्यांचं? ओके, लिहून झालंय का सगळ्यांचं अनॉमलस बिहेवियर? आणि काय डाऊट असेल तर विचारा याच्यामध्ये. झालंय ना? कोणाला काय डाऊट असेल तर विचारा, बाकीचे लिहित कवर. बंद केलं. तुम्हाला या स्लाइड वरती जेवढे पॉइंट्स आहेत ते मॅक्सिमम दिलेले आहेत. याच्यामध्ये तुम्हाला परत वेगळं पुस्तक वगैरे रेफर करायची गरज पडणार नाही. त्याच्यामुळे सगळे पॉइंट्स व्यवस्थित लिहून घ्या. शॉर्टकट मध्ये वगैरे काही लिहित बसू नका. थोडा वेळ लागला तरी चालेल, पण याच्यानंतर तुम्हाला वेगळ्या नोट्स काढाव्या लागणार नाही, म्हणून जरा व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे. सो लेट अस मूव्ह ऑन टू नेक्स्ट पॉइंट, अनॉमलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन. जरा एकदा आपण गो थ्रू करूया त्याच्यामध्ये काय काय बघितलं. तर ऑक्सिजन इज गॅस, ऑक्सिजन इज नॉन मेटल. ओके. सेकंडली H2O is liquid. Next one, oxygen can exist in only small oxidation states. Okay. It cannot exceed +4 or +6 oxidation state. Then oxygen is paramagnetic and only oxygen can form pi bonds. Okay. फक्त ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन सल्फरच्या रेंज मध्ये फक्त ऑक्सिजन आहे की जो पाय बॉन्ड करू शकतो. किंवा तुम्हाला हे पाय बॉन्डची फॅसिलिटी, पाय बॉन्डचे जे आहे फक्त कार्बन ऑक्सिजन यांच्यामध्ये दिसणार आहे. कळालं? त्या दोन केसेस कारण की ते दोघं जणांकडं काय म्हणतात त्याला, स्मॉल साईज असल्यामुळे पाय बॉन्ड बनवण्याची त्यांच्याकडे फॅसिलिटीज आहे. कळालं? सो लेट अस मूव्ह ऑन टू नेक्स्ट पॉइंट, अनॉमलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन. सो फ्लोरीन मध्ये आपण मगाशी सांगितलंय की नुसतं स्मॉल साईज आणि स्मॉल इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी नाहीये, तर त्यांची साईज स्मॉलेस्ट आहे. ओके. फ्लोरीनची साईज सगळ्यात कमी आहे, स्मॉलेस्ट म्हणता येईल, आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हायएस्ट आहे. ओके. दीज आर द टू मेजर थिंग्स की जो अनॉमलस मधनं सुद्धा अनॉमलस आहे, बाकीच्यांपेक्षा अजून वेगळा आहे. ठीक आहे. नंतर डी ऑर्बिटल्स नाहीयेत, सो इट इज अ कॉमन थिंग, नॉन अवेलेबिलिटी ऑफ डी ऑर्बिटल्स. ठीक आहे. आफ्टर दॅट दे हॅव लो FF बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी. आठवतंय का आपण हा पॉइंट बघितला? नायट्रोजन मध्ये सुद्धा हे होतं, मल्टिपल बॉन्ड्स होतात. आपण CN सायनाइड बघतो NO2 CN. थोडक्यात जो पहिला मॉलिक्यूल आहे ग्रुप नंबर 13, 14, 15, 16, 17 त्याच्यामध्ये डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड करण्याची फॅसिलिटी आहे. फॅसिलिटी म्हणजे कमिंग बॅक टू अवर पॉइंट, अनॉमलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन. फ्लोरीन कडे स्मॉल साईज, हायएस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, डी ऑर्बिटल्स ऍब्सेन्स, हे तर सगळ्यांसारखंच आहे. ते सोडून चौथा कोणता पॉइंट आहे तर इट हॅज लो FF बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी. ओके. वी हॅव सीन दिस पॉइंट अर्लियर ऑल्सो. फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये आपण बघितला होता की F2 बॉन्ड इझिली ब्रेक होतो, Cl2 बॉन्ड इझिली ब्रेक होत नाही. कळाले? F2 बॉन्ड ब्रेक्स इझिली वाइल Cl2 डज नॉट. आपण हे बघितलं होतं की इथं F मध्ये स्मॉल साईज असल्यामुळे सगळे इलेक्ट्रॉन्स एकदम जवळ जवळ आले, त्यांच्यामध्ये खूप रिपल्शन असतं, त्याच्यामुळे हा बॉन्ड इझिली ब्रेक होतो आणि हे दोघ जण एकमेकांपासून लांब जातात. ओके. आणि त्याचा प्रॉब्लेम म्हणजे तेच अनॉमलस बिहेवियर मध्ये सुद्धा त्याचा इफेक्ट होतो. ठीक आहे. काय इफेक्ट होतो आपण बघूया. सो दीज आर द 4 reasons why fluorine shows anomalous behavior. Okay. So let us see what are the behavioral pattern of this fluorine. Okay. काय काय प्रॉपर्टीज आहेत anomalous आपण बघूया. So first one, ionization enthalpy
electronegativity, enthalpy of bond dissociation, electrode potentials, all are higher for fluorine expected from the trends set by other halogens. ठीक आहे, म्हणजे हे हाय आहे, आयपी हाय आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हाय आहे, एन्थाल्पी किंवा हे जे काय आहेत इश्यूज ते सगळे वेगवेगळे आहेच. कळते, म्हणजे रेग्युलर पेक्षा वेगळे आहेच आहेत, पण ते इतके वेगळे आहेत की एक्सपेक्टेशन त्या ट्रेंड पेक्षा खूपच त्याच्यामध्ये बदल. कळते, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी नुसती हाय नाहीये तर हायएस्ट आहे. कळते, कारण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ फ्लोरीन आणि क्लोरीन यांच्यामध्ये खूप जास्त डिफरन्स आहे. कळले, अदर हॅलोजन्सचा जो काही सेट आहे ट्रेंड्सचा त्यापेक्षा याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्यामध्ये खूप जास्त चेंजेस आहेत. ओके, नेक्स्ट वन, ionic and covalent radii, melting point and boiling point, electron gain enthalpy are quite lower than expected. आपण हा पण पॉइंट बघितलेला आहे. रिमेंबर की इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीच्या वेळेस आपण बघितलं होतं की खूप जास्त कमी आहे, यांच्यामधला जो डिफरन्स आहे फ्लोरीन आणि क्लोरीन मधला हा खूप जास्त डिफरन्स आहे. ओके, why the difference is small? Again due to the, why the difference is large? Due to the smallest size of फ्लोरीन. ही साईज इतकी कमी आहे, इलेक्ट्रॉन घेतल्यानंतरचे जे काही एन्थाल्पी मध्ये चेंज होणार आहे तो खूप जास्त बदल होतो. कळले, तसंच आयोनिक रेडियाय, कोव्हॅलंट रेडियाय, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट सगळ्यामध्ये तुम्हाला एक्सपेक्टेशन पेक्षा जास्त लोअर मिळणार आहे. कळले, ऑलरेडी लोअरच असतं पण आहे त्याच्यापेक्षाही खूप जास्त लोअर मिळतं. मोस्ट ऑफ द रिएक्शन्स ऑफ फ्लोरीन आर एक्झोथर्मिक. ओके, सो हा एक पॉइंट फक्त एमसीक्यूज मध्ये बरेचदा विचारतात, वाय द मोस्ट ऑफ द रिएक्शन्स ऑफ फ्लोरीन आर एक्झोथर्मिक. ठीक आहे, आणि रिझन काय आहे? एक्झोथर्मिक म्हणजे काय, हीट रिलीज होते आणि तो मॉलिक्यूल शांत होतो, स्टेबल होतो, बरोबर ना, एनर्जी बाहेर पडते आणि मॉलिक्यूल स्टेबल होतो. आणि असं काय होतं, ड्यू टू द स्मॉल अँड स्ट्रॉंग बॉन्ड फॉर्म बाय इट विथ अदर एलिमेंट्स. त्या फ्लोरीन कडे एकच इलेक्ट्रॉनची गरज आहे, छोटूसा आहे, सो लगेच तो बॉन्ड तयार करतो आणि भरपूर एनर्जी रिलीज करतो आणि लगेच स्टेबल होतो. कळले, स्मॉल अँड स्ट्रॉंग बॉन्ड, त्याचा साईज कमी असल्यामुळे जो बॉन्ड तयार होणार आहे तो सुद्धा खूप स्ट्रॉंग असतो. तुम्हाला माहितीच असेल, साईज लहान असेल तर बॉन्डची स्ट्रेंथ खूप जास्त असते, जसं साईज वाढत जाईल तशी बॉन्डची स्ट्रेंथ कमी होत जाते. आणि ड्यू टू द स्मॉलेस्ट साईज ऑफ फ्लोरीन, द बॉन्ड फॉर्म बाय फ्लोरीन इज व्हेरी मच स्ट्रॉंग. ओके, आणि जेवढा बॉन्ड जास्त स्ट्रॉंग तेवढं रिएक्शनची हीट बाहेर पडणार आहे आणि रिएक्शन मॉलिक्यूल आहे तो जास्तीत जास्त स्टेबल होतो. कळाले, सो ऑल द रिएक्शन्स ऑफ दिस फ्लोरीन आर एक्झोथर्मिक. ओके, द रिएक्शन्स ऑफ फ्लोरीन आर एक्झोथर्मिक. ओके, जसं मगाशी आपण मॅग्नेटिक बिहेवियर बघितले ऑक्सिजनचं, तो एकटा पॅरामॅग्नेटिक आहे, तसं इथं हा एकटा एक्झोथर्मिक आहे. कळाले, सो जस्ट स्टार्ट दिस सेंटेन्स, मोस्ट ऑफ द रिएक्शन्स ऑफ फ्लोरीन आर एक्झोथर्मिक. नेक्स्ट वन, जसं ऑक्सिजनच्या ऑक्सिडेशन स्टेटचं होतं तसंच इथं आहे. इट शोज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ -1. ठीक आहे, फ्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर -1 आहे. कळाले, म्हणजे तो बाकीच्या प्लस वगैरे काही देतच नाही. तुम्हाला एक्झाम्पल बघायचं असेल तर बाकीच्या केसेस मध्ये बघा की HOCl, HOCl2, HOCl3 वगैरे असे वेगवेगळे हॅलो ऑक्सो ऍसिड्स बनू शकतात, क्लोरीन्सचे किंवा दुसऱ्या हॅलोजन्सचे, ब्रोमिनचे वगैरे. ठीक आहे, पण जो हा आहे फ्लोरीन आहे तो फक्त एकच ऑक्सो ऍसिड बनवतो, दॅट इज HOF. आले लक्षात, ड्यू टू ऍब्सेन्स ऑफ डी ऑर्बिटल. अगेन आपण बघितले मगाशी पण ऑक्सिजनच्या बाबतीत की तो फक्त लोअर ऑक्सिडेशन स्टेट येतो, हायर ऑक्सिडेशन स्टेट येत नाही. रिझन काय आहे त्याचं तर डी ऑर्बिटल्स ऍब्सेंट आहेत, बरोबर आहे. आणि त्याचं एक एक्झाम्पल काय आहे तर फ्लोरीन एकच ऑक्सो ऍसिड बनवतं, अदर हॅलोजन्स फॉर्म्स डिफरंट ऑक्सो ऍसिड्स. ओके, आपल्याला हे सगळे ऑक्सो ऍसिड्स शिकायला आहेत, म्हणजे आपल्याला या प्रत्येकाचं स्ट्रक्चर काढायचंय, प्रत्येकामधल्या क्लोरीनचे ऑक्सिडेशन स्टेट कशी कॅल्क्युलेट करायची वगैरे ते सगळं बघायचं. ठीक आहे, त्याच्या आता आपण डिटेल मध्ये नको जायला, पण ऑक्सो ऍसिड जे आपण बघणार आहोत ते फक्त क्लोरीनचे किंवा क्लोरीन आणि त्याच्या पुढच्यांचे होतात. ऑक्सो ऍसिड फ्लोरीनचं एकच बनतं. What I want to say, fluorine has only one oxidation state, and that is -1. Okay, it cannot expand its octet due to absence of d orbitals. It cannot extend its octet due to absence of d orbital. So it does not have extra oxidation states or extra bonding. ठीक आहे, फ्लोरीनचे 5-6 बॉन्ड होऊ शकत नाही, फ्लोरीनचा एकच बॉन्ड होणार आहे. कळाले,
फ्लोरीन एका वेळी एकालाच कंबाईन करणार आहे, फ्लोरीनचे भरपूर बॉन्ड होणार नाही. आले लक्षात? आपल्याला स्ट्रक्चर सगळी बघायची आहेत की फ्लोरीन एकटा कसा तयार होतो, मग सल्फरचे भरपूर कसे होतात, फ्लोरीनचे कसे होतात, ते आपल्याला सगळे स्ट्रक्चर स्टडी करायला आहे. ओके, नेक्स्ट वन. आपण हा पॉइंट मगाशी सांगितला होता. हायड्रोजन फ्लोराइड इट इज अ लिक्विड while others are gases. Okay, HF is a liquid due to strong hydrogen bonding. Okay, जसं H2O लिक्विड होता तसाच HF सुद्धा लिक्विड आहे ड्यू टू स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग while other halogen halides are gases. Okay, you can see hydrogen bonding here. HF यांच्यामध्ये बॉन्ड केला की दुसऱ्या फ्लोरीनचा आणि पहिल्याचा हायड्रोजन मध्ये हायड्रोजन बॉन्ड तयार होऊ शकतो. तसाच हा हायड्रोजन दुसऱ्या फ्लोरीन बरोबर हायड्रोजन बॉन्ड करतो. सो हायड्रोजन बॉन्ड झाल्यामुळे काय होतं, सगळे HF चे मॉलिक्युल आहेत ते एकमेकांच्या जवळ जवळ यायला लागतात. एकमेकांच्या जवळ आले की गॅसचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये होतं. दॅट्स वाय HF इज अ लिक्विड while others are gases. ओके, HF इज लिक्विड while others are gases. आणि H आणि F जर का पिरियॉडिक टेबल मध्ये तुम्ही विचार केला तर लक्षात येईल की हायड्रोजन एकदम लेफ्ट हँड साइडला आहे आणि फ्लोरीन एकदम राईट हँड साइडला आहे. बरोबर आहे ना? जर का तुम्ही विचार केला पिरियॉडिक टेबल मधला, जरी हायड्रोजनची जागा फिक्स नसली तरी सुद्धा आर्बिट्ररी त्याला आपण लेफ्ट हँड साइडला ठेवलंय आणि फ्लोरीन कुठं आहे तर राईट हँड साइडला, एकदम डावीकडं आणि एकदम उजवीकडं. सो एकाची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी खूप कमी आहे आणि एकाची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी खूप जास्त आहे. एक एकदम एकदम लोएस्ट आहे आणि एक एकदम हायएस्ट आहे. तर त्यांच्यामध्ये जो होणारा हायड्रोजन बॉन्ड आहे हा खूप स्ट्रॉंग असतो. हा जो हायड्रोजन बॉन्ड आहे तो खूप स्ट्रॉंग आहे, कारण की एक पिरियडिक टेबलच्या डाव्याकडचा आहे आणि उजवीकडचा आहे. सो दोघांच्या प्रॉपर्टीज एकदम एक्स्ट्रीम असतात, खूप जास्त कमी खूप जास्त जास्त. कळतंय ना? हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी खूप जास्त कमी असते आणि फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी खूप म्हणजे खूप जास्त असते. त्याच्यामुळे हा जो हायड्रोजन बॉन्ड आहे तो खूप स्ट्रॉंग असतो. कळाले? सो the HF is liquid due to strong hydrogen bonding while other hydrogen halides are gases. Okay? This is all about anomalous behavior of fluorine. So I hope you understand these points. परत एकदा सांगते काय काय महत्वाचं आहे. तर हे जे सगळे असतात IP, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, एन्थॅल्पी, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, TDI, या सगळ्या केसेस मध्ये फ्लोरीनचे प्रॉपर्टी बाकीच्यांपेक्षा अनएक्सपेक्टेडली वेगवेगळे आहेत. ठीक आहे, समजा वाढत असेल तर खूप जास्त आहे, कमी होत असेल तर खूप जास्त कमी आहे. कळाले? दुसरा पॉइंट काय आहे तर फ्लोरीन इज एक्झोथर्मिक, या फ्लोरीनच्या सगळ्या रिएक्शन्स एक्झोथर्मिक आहेत. नेक्स्ट पॉइंट काय तर ऑक्सिडेशन स्टेट ऑफ फ्लोरीन इज -1. इट डज नॉट शो अदर ऑक्सिडेशन स्टेट्स. अँड लास्ट इम्पॉर्टंट पॉइंट HF इज लिक्विड while others are gases. ओके, त्यामध्ये महत्वाचे इम्पॉर्टंट पॉइंट कुठला आहे तर एक्झोथर्मिक रिएक्शन, ऑक्सिडेशन स्टेट आणि HF इज लिक्विड. ओके, write down all these things and we'll move. काही डाऊट असेल तर विचारा. ऑक्सिडेशन स्टेट हे सांगते परत एकदा की फ्लोरीन फ्लोरीनचा ऍटॉमिक नंबर काय आहे 9, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय 2,7. बरोबर आहे, 2,7. फ्लोरीनचं ऑक्सिडेशन स्टेट सॉरी कॉन्फिगरेशन काय येणार आहे 2 आणि 7. याचा अर्थ काय, त्याला एकच इलेक्ट्रॉन कमी पडतं. एक इलेक्ट्रॉन कमी पडते म्हणजे तो एक इलेक्ट्रॉन घेणार, एक इलेक्ट्रॉन घेणार म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट काय येणार आहे त्याची -1. ओके, ऑक्सिडेशन स्टेट इज -1. आणि आपण पुढे बघणार आहोत ऑक्सिडेशन स्टेट हे परत डिटेल मध्ये बघायचं. त्यावेळेस लक्षात येईल की फ्लोरीन कडे डी ऑर्बिटल नसल्यामुळं त्याच्या ऑक्सिडेशन स्टेट प्लस मध्ये जात नाही. ठीक आहे, प्लस मध्ये किंवा 1 पेक्षा हायरला जात नाही. आणि त्या हायरला नाही जात म्हणजेच काय, ते अनोमलस प्रॉपर्टी झाली ड्यू टू ऍब्सेन्स ऑफ डी ऑर्बिटल्स. वी आर गोइंग टू सी दिस पॉइंट अगेन, हाऊ दिस ऑक्सिडेशन स्टेट्स आर इन्क्रीजिंग. म्हणजे फ्लोरीन मध्ये +3 मिळतो, +5 मिळतो, +7 सुद्धा मिळतो. सो व्हाय इट इज हॅपनिंग.
ते आपल्याला परत एकदा बघायचंय. आता आपल्याला फक्त तुम्ही एकच पॉईंट लक्षात ठेवा की -1 इज द ओनली ऑक्सिडेशन स्टेट अवेलेबल फॉर फ्लोरीन. ओके. या ज्या इथं प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत म्हणजे आयपी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, बॉन्ड डिसोसिएशन, एन्थॅल्पी. हायर याचा अर्थ ऍक्च्युली हायर असा जास्त किंवा कमी असं नका घेऊ. हायर म्हणजे डिफरंट आहे. फ्लोरीन पेक्षा बाकीच्यांची ट्रेंड वेगळी आहे आणि फ्लोरीन साठीची ट्रेंड एकदम वेगळी आहे असा त्याचा अर्थ आहे. कळालंय? तर झालंय का लिहून? पुढे जायचं. एकदा अॅनोमलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन आणि अॅनोमलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन तुम्ही जे लिहिले ते दोन्ही एकदा बघा आणि त्यात आपल्याला प्रश्न सोडवायचे. रेकॉर्ड केलेली लेक्चर बघितली का तुम्ही? युट्यूबला पाठवलेली? का आहे तीच होत नाहीत? म्हणजे मला काय सांगायचंय की बऱ्याच जणांच्या डोक्यात असा विचार असेल की युट्यूबला पाठवतात मग आता लेक्चर कशाला अटेंड करा. बरोबर आहे ना? असं करू नका. एक वेळ युट्यूबचं लेक्चर नाही बघितलं तरी चालेल पण ही लेक्चर्स नीट बघा. कळतंय? युट्यूबची लेक्चर ही कोणासाठी आहे की एखादा पॉईंटच्या वेळेस तुमच्या इथं नेट एखाद्या वेळेस गेला असेल किंवा काय प्रॉब्लेम आला असेल तर युट्यूबचं लेक्चर बघा किंवा एखादा पॉईंट लिहायचा राहिला असेल तर. अदरवाईज रेग्युलर लेक्चर जी आपली लाईव्ह लेक्चर होतात ते अटेंड करा. कारण की याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारता येतात आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. तुम्हाला मी आणि तुम्ही दोघ जण समोरासमोर आहोत. लक्षात येते? युट्यूबची लेक्चर बघा पण ती ऑप्शनला ठेवा. आधी तुम्ही मेन लेक्चर ही अटेंड करा. युट्यूबला मिळते म्हणून इथनं पार्टिसिपंट मधनं बाहेर व्हायचं. घरामध्ये काहीतरी पार्टी आहे किंवा घरामध्ये काहीतरी छान आई स्वयंपाक करते आणि आपण लेक्चरला नको बसायला असं करू नका. ठीक आहे? सो असं का करू नका परत परत सांगते तुम्हाला की एखादा पॉईंट असा असतो की चुकून माझ्याकडनं इथे राहिलेला असेल द्यायचा. कळते? एखादा पॉईंट असतो की तुम्हाला सुचतो पण मला सुचत नाही. मग त्यामुळे काय होतं की ते तुम्ही मला आता सांगू शकता लगेच आपण तो पॉईंट क्लिअर करू शकतो. कळाले? पण युट्यूबला बघितलं की तुम्ही उद्या बघणार मला परवा विचारून मी 4 दिवसांनी उत्तर देणार. सो असं होण्यापेक्षा लाईव्ह लेक्चर अटेंड करा, मॅक्सिमम डाऊट्स क्लिअर करा आणि एखादा पॉईंट तुमचा लिहायचा राहिला काय राहिला तर युट्यूबचं लेक्चर रेफर करा. कळालं? सो परत परत मी तेच सांगते जे शहाणे आहेत ते ऐकणार आहेत हे मला माहिती आहे. बरेच जण असे वागतायत म्हणून मी सांगते परत परत. चालेल? सुरू करूयात. झालंय का जेवण? मग प्लस का नाही? कहते fluorine does not exhibit any positive oxidation state. Why? Can you tell any reason? Answer is absence of d orbital or it cannot expand its octet. It cannot expand it or absence of